हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आहे आमची कला विहंगमची मॅच. तर सकाळी सकाळी आवरून आम्ही रेडी झालो आहे आणि आलो आहे आता ग्राउंडवरती, बघू शकता तुम्ही. आणि आज आमची मॅच आहे काही 7व्या नंबरची मॅच आहे आणि 4थ्या का 5व्या नंबरची मॅच चालू आहे सध्याला. आमची टीमसुद्धा येते, फक्त मी आणि कुणाल बघा इथं दिसतंय. मी आणि कुणाल इथं आलो आहे. आता थोडंसं वॉर्मअप कराल, थोडंसं अंग गरम करू आम्ही आता आणि मॅचसाठी प्रिपेअर होऊ. आणि आय होप मॅच चांगली जावा. चांगली तर जाईलच, तशी तर जिकावा आम्ही मॅच. फक्त मॅचच नाही तर टुर्नामेंट पण जिकाव. बघू आजचा मॅचचा शुभारंभ आमचा कसा होतो. तर आता चालू आहे मॅच. ती एक्साइटमेंट होती किती दिवसाची, आणि आमची शेवटची टुर्नामेंट असणार आहे. तर सगळे आम्ही जीव लावूनच खेळू. आणि आज तर आमच्या 3 प्लेअरचे TCSचा पेपर होता, NQT. तर ते त्याच्यासाठी गेले, ते येईल 12:30पर्यंत आणि आमची मॅच होईल. आणि आज वातावरण चांगलं आहे म्हणून खेळायला चांगली मजा येईल. ऊन नाही आज जास्त. तर सांगू काय होतं मॅचमध्ये, कसं होतं टॉस, काय कोण जिंकतं. आणि आमच्यासाठी प्रे करा तुम्ही. सध्या लाईव्ह तर नाही, पण आजची मॅच जिंकलं तर उद्याच्या मॅचसाठी नक्कीच बेस्ट ऑफ लक द्या आम्हाला, सांगतो तुम्हाला. नमस्कार. तर गाईज अशा प्रकारे आता आमची मॅच आहे आणि टॉससाठी चाललोय बॉलर प्रॅक्टिस करताना. चल ए कोण येते? सोम तू घे, सोम कॅमेरा घे. टॉस साठी रेडी. ए वरद एकच मिनिट. वरद मग ठीक आहे. बॅट्समन टीम मायचा आणि आता अशा ए ये ना कुणाल, ये ना, हे धरणं आहे कुणाल. मालक माझे कष्ट कमी करायला ते चालू का बघ. हे लागले काय तिथं, त्याच्यामुळे पॅन्ट नको. जवळ झूम केलं जास्त वेगळं दिसून जाईल. बॅट्समन टीम लास्ट सांगतोय, यशस्वी तुमचे प्लेयर्स बरोबर कसे पण पडतील. कोण कॅप्टन कोण फ्लायर स्काय वॉरियर आणि मे बी चिप्पी नाही. कोण कॉल करते? गाइस टॉस आता है CSC वर्सेस मैकेनिकल. यार मला भी घे ब्लॉग मध्ये. हे काय दिसला का? बॅटिंग कर बा, बॅटिंग कर तू, भारी आहे बरोबर. हो बॅटिंग करू कॉल. फोन कर ना कॉल. ते पहिले कर ना मग. दोन पेपर सीजन. हे भैया उदय चल का. And tails it is. and we chooses the bat first. And CSC Flyers choose to fall bat first. बंदे CSC काय? फ्लायर्स ना. स्काय वॉरियर. CSC स्काय वॉरियर. हेल्दी फक्त चालेल ना. बरं तुम्हाला होईल का? तुम्हाला चालेल? चालेल ना. अरे चालेल. तर काय प्रकारे टॉस जिंकलो आम्ही आणि बॅटिंग घेतली आहे. तसे तर माझी इच्छा होती बॉलिंग करायची, पण आमच्या टीममधल्या बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बॅटिंग करू. तर ठीक आहे बॅटिंग करू, कारण की क्रिकेट गेम आहे, टीमनुसार चालत असतो. काय बरं जय जय महाराज. तुझं कारण सांग ना बॅटिंग निवडण्यामागचं. पिच ओली होती थोडीशी. अच्छा. रिव्हर्स स्विंग बॉल होती. हां. आणि भैया हे करा ना. भैया पिच जी होती ना ती थोडीशी ओलसर होती. काल पाऊस झाला आमच्या इकडे, मग जर आम्ही बॅटिंग केली तर बॉल फसून बॅटीवर चांगला येईल आणि रिव्हर्स स्विंग व्हायचे. दॅट्स अ गुड अॅनालिटिक्स बाय आवर टीम प्लेयर वरद नागापूरकर, ब्राह्मण प्रीमियर लीगची आन बान शान वरद नागापूरकर. तर अशा प्रकारे आणि समोरच्या टीमने आम्हाला वॉर्निंग दिली की हेल्दी स्लेजिंग होईल.
ठीक आहे म्हणलं का? असं बोलले का? हा. स्लेजिंग म्हणे करा. अरे चांगलं आहे ना, ठीक आहे ना, पर्सनल घेऊ नका म्हणे. नाही, नाही, पण मग स्लेजिंग जर झाली तर आम्ही पण करू मग मी त्याला तेच म्हणलं ना, मग तेच. हेल्दी आमच्याकडून पण हेल्दी होईल म्हणलं थोडीशी. त्याला काही सांगूया पुढच्या ग्राउंडवर पण बोला चला काय चला. त्यांची मानसिक आणि अशा प्रकारे आमची बॅटिंग काय जाता. अरे घर ना जर्सी बिर्सी घालून घे ना, बघू दे रे बॅट. बॅटीची जिम्मेदारी मी घेतली हा. हो उद्या हवा का चिरते हुए एकदम इकडे परत ये. हे बघ कुणाल मार रन काढ पण विकेट जास्त हे करू नको. हा चौका पॉवर प्ले तसं तर हे करून घे. चालू आहे सामने. पहिलं चालू आहे. कुणाल थोडं दम हवेत शॉट तुला वाटला बॅटी खाली आला किंवा हा जमलं तर हा तरच मार. आणि काही कितीचं टार्गेट आहे तुझ्या? काही नाही, जसा बॉल आला तसा मारा, काही विचार करू नका, काही थॉट मध्ये राहू नका, एन्जॉय करा. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमो पार्वती गाईज अशा प्रकारे एकदम जल्लोष मध्ये स्वागत झाले नाही आमचे ब्रँडम मॅकलम आणि बघतो ह्याच्यावर करतो. जर का लेट विकेट गेली तर अजय डोमाईला पाठवतो, लवकर गेली तर मी जातो, असं करतो. मारा मारा हा चला आयशा बॉय. आता बघू कसं काय तर. आणि अशा प्रकारे सुरुवात होती गाईस. बॅटिंगला तर कुणाल गेलाय पण धडधड मला होती, कारण की खूप दिवसापासून या टुर्नामेंटची वाट आम्ही बघत होतो सगळेच. आणि आता पहिली मॅच काहीच पहिला बॉल अशा प्रकारे सिंगल रन. वेल डन कुणाल. गाईज मी तर आउट झालेलो. आता कुणाल उदय आणि वरत. ओ वा भैया होत असतं भैया आउट कधी कधी. देव नाही मी. अरे विराट कोहली ना मी बघ. वर्षी त्या दुसऱ्या मॅच मधले हल्लं होतं भाई, त्याचे घरचे आले होते पाहायला. कोणी वरात नाही ना. एक नंबर सहा जण आहे का बॉल फेकणारे? अरे ऑब्जेक्शन. जबरदस्त भैया. बॅटिंग यार उदय वरत बॅटिंग. बॉल दिसतोय का रे बॉलर. गाईच मी पहिल्या ओव्हरलाच आउट झालोय. मी कुणाल. उदय आणि वरदने चांगल्या प्रकारे मॅच सांभाळली. चांगल्या प्रकारे म्हणजे खूपच चांगल्या प्रकारे. 50च्या वर रन झाले 3 ओव्हर. मस्त धुवादार बॅटिंग. अजून एक वाईड. गाईच अरे काय उदय उमरे बॅटिंगला खूप चांगल्या प्रकारे त्याने मॅच सांभाळली आहे उदय आणि वरदने. बघू ह्या बॉलला काय करतो उदय. अरे वा क्या बात है उदय. एकदम चांगल्या प्रकारे हा शॉट मारलाय. भैया हा एक नंबर. एक शब्द में वाह क्या बात है एक नंबर. अरे त्यांना साधी टीम आहे. जर्सी नाही 11 पोरं कसरी गोळा करत त्यांच्या समोरचा 11 पोरं गोळा केले. गाईज इनिंगची लास्ट ओव्हर.
उदय स्ट्राईकला. वाईड बॉल. चांगल्या प्रकारे सिंगल. उन्हात काळे पडायचे अजून काय. शाबाश शाबाश. चल चल, इथंच हारलंय तर इथंच हारलंय. दिसतंय तोंडावर, दिसतंय. चल काय 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 काय. आणि अनेक मेकॅनिकलला हरवतोय का. हे लास्ट 2 बॉल आहे का. लास्टचे 2 का 3 बॉल बाकी आहे. चांगल्या प्रकारे अशी बॅटिंग 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 बॅटिंग. आय थिंक लास्ट बॉल इनिंगचा. सुंदर प्रकारे मॅच सांभाळली उदय आणि वरदने एकदम. जेव्हा पहिली विकेट पडली तेव्हा थोडे खचले होते टीम. हा एक नंबर उदय, एक नंबर यार, एक नंबर. ग्राउंडच्या बाहेर 6 आलेले आहेत. आता आमच्या टीमची बॉलिंग आहे. एक नंबर. एकदम पूर्ण मॅच दोघांनी सांभाळली. पूर्ण 90 रन 6 ओव्हर मध्ये 90 रन. क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर आहे रोहित. तर गाईज अशा प्रकारे, अरे काय म्हणतो अनिश, अशा प्रकारे आमची बॅटिंग झाली. ठीकठाक चांगला स्कोअर झाला आहे. आता फक्त बॉलिंगमध्ये. चला रे चला चला. बोला सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय. चला गाईज आता बॅटिंग मध्ये दाखवतो तुम्हाला. गाईज अशा प्रकारे आपण जिंकलेलो आहे. मॅच जाता जाता अशी तोंडातून असे घास ओढून जसं आणतो ना तशी मॅच आणली गाईज. एवढी घाण बॉलिंग झाली आमच्या टीमकडून खरं सांगायला गेलं तर. पण टीम गेम आहे, काही पण काही झालं. तुझी जरी घाण झाली, हारलो तर सगळेच असतो ना. हारलो तर सगळेच असतो. पण गाईज एकदम खूप काटवून मॅच आणली. आम्ही 87 रनचा टार्गेट दिला होता गाईज. 87 असं वाटलं होतं 1 साइड मॅच जिंकू, पण झालं कसं. पण एका ओव्हरमध्ये 30 रन गेले. पण ठीक आहे, गेम आहे, होत राहतं कधी तळ्यात मळ्यात चालत असतं. पण शेवटी माझा भाऊ सोम काळे यांनी गेलेली मॅच बॉल टाकला आणि त्याच्यावर छक्का घातला. पण 2 ओव्हर मध्ये लागत होते. हा वाइल्ड कार्ड एंट्री. पाटील वो जो बंदा है ना शुभम भाई, शुभम भाई के आगे कोई बोल सकता है का. पूरी मॅच चेंजिंग कॅच पकडी. SBI PO कडे लक्ष. काय काय झालं माहिती का किस्सा. घालून बॉल सोडायला नो बॉल पडला होता आणि एकदम अवघड कॅच होती. कॅच पकडली आणि त्यांना माहितीच नाही ते रन घेत होते, रन आउट झाला. आणि शुभमने एकदम छान कॅच पकडली. आणि तुम्हाला सांगत होतो ना जसं की 2 ओव्हर 12 बॉलात 24 रन लागत होते. नंतर जो जसप्रीत उमरे आमच्या टीम मध्ये त्यांनी एका ओव्हर मध्ये किती रन दिले रे. 5 रन दिले, 6 रन दिले सॉरी. त्याच्यानंतर सोहम आहे, सोहमने पण एकदम शेवटची एकदम छान ओव्हर केली. मस्त मस्त. तर 84 रनचा टार्गेट दिला होता. आम्ही किती रनांनी जिंकलो फक्त. किती रनने जिंकलो फक्त. 4 रनने जिंकलो. आणि ते पण 4 आणि 3 34. 4 समजते नाही हो बात. तर त्याच्या माईची गाण म्हणून आपण पुढे काही नाही 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 शिवी बीप बीप सोडावा. अनिशची ना
हो यार खरं नाही एवढे अवघड आपली कॅच मस्ती पकडली कोणी. आणि काय शेवटच्या बॉलला कॅच पकडायला गेलो नाही तो बोट बघा एक सुजलाय माझा बॉल लागला जोरात. त्या बलराजशी अक्षयशी बोलून घ्या माझ्याकडून नाही. बाप कुणाला डायरेक्ट फुगा आला तो केसाला. तर अशा प्रकारे गाईज मॅच जिंकलोय आम्ही. नाही ना हो ना गाईज काय झालं माहिती का आज सकाळी येत होतो गाडीच्या सायलेन्सरचा एवढा घाण चटका बसला ना माझ्या पायाला लय डेंजर. तरी क्रीम लावली मी त्याला फर्स्ट एडच्या बॉक्स मधून. आता बघू आता गौरव भाऊने फिल्डिंग केली आज 3 गेम झाला. अनिश भाऊ काय नाही चांगले खेळले. बॉल स्लो येतोय हो ना तुम्हाला सांगू का खेळता खेळता हे बघ पायाला कसा बसला खर्चटा. हे काय कुठं पडला होता? नाही 6 मारताना खाली जोरात. मी किती वेळ तो शेवटचा बॉलला तो मारला का तो सर्च करत होतो पण तो काय भेटला नाही. पण एक शेवटच्या बॉलला गेला. त्या शेवटच्या बॉल मध्ये जिंकलो आपण. हा बघायला गेलं तर खरं कुणाल काय आता डायरेक्ट मॅच 27 तारखेला आहे. खूप मोठा आराम आहे आम्हाला. आणि आज तुम्हाला माहिती काय झालं काय झालं आज सकाळपासून एक पण सीएससी ची ब्रांचची एक पण टीम जिंकली नाही. पहिली आमची सीएससी ची टीम जिंकली आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन आहे आम्ही डायरेक्ट माहिती का. फुलटॉस वर जातो मग. आणि काय तुम्हाला आज माझं एक माइलस्टोन कम्प्लीट झालंय टेनिस क्रिकेट मध्ये. आणि थोड्याच दिवसात मी करण अंबालाला टक्कर देणार आहे. हे बघा नीट दिसणार नाही उलट दिसतंय ना थांबा ऑप्शन झालं दिसतंय का. बघा 500 रन कम्प्लीट आहे माझे. बघा फाईन 500 उदय उमरे हॅज कम्प्लीटेड 500 करिअर रन्स. गाईस तुम्हाला सांगू का माझ्या घरची परिस्थिती थोडीशी कमी होती नाही तर मी पण आज क्रिकेटर बनलो असतो. नाही तर आज मी पण वैभव सूर्यवंशी असलो असतो गाईस. पाणीपुरी विकत होता वाटतं भैया. अरे नाही तरी त्याच्या घरच्यांनी सपोर्ट केला. माझ्या घरच्यांनी पण केला पण माझं क्रिकेट असं एवढं काही चांगलं नव्हतं गाईस. हे बंद आहे का ब्लॉग नाही चालेल. पण मला इंजिनियर बनायचं होतं गाईस पण ते बी नाही म्हणलो क्रिकेटर बी नाही म्हणलो. आम्ही जिंकलोय ना तर आम्हाला जिंकल्यामुळे देव नारायण यांचे सर्वा यांच्याकडून आम्हाला लस्सीची पार्टी आहे. हे बघा आपका नाम बताओ. विक्ट्री की साइन करो ऐसी. गुज्जर मेला फिर लगेगा गुज्जर फिर आएगा. देवनारायणचे सर्वा यांच्याकडून आम्हाला आज लस्सीची पार्टी आहे जिंकल्यामुळं. बघा लस्सी पार्टी खायचं आम्हाला आता सर्वा देवनारायणकडून. हे ते चॉकलेट बघ चॉकलेट जसं आमच्या बापाचेच कंपनी चॉकलेट एवढे ओतून घेतो आम्ही आमच्या हाताने. 20 मध्ये 80चा माल खातो. चला गाईज तर आजचं आमची मॅच जिंकलो. खूप चांगलं वाटतंय मला तर. ए अरे सांगितलं ना मोकार खतरनाक जिंकलो. तर गाईज भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही थोडं प्रिपेअर राहू भाऊ. हे आम्ही असंच गेलो होतो लूज समजून सगळ्यांना चांगलेच लागले होते आमचे. आता थोडी प्रॅक्टिस करू. 2 प्लेअरला खास मिळत जे असेल पुढच्या मॅचला दर्शन द्यावे कोण असेल ते सगळ्यांनी एक साथ नाव आमचे संजू सॅमसन शुभम आणि अजिंक्य सॅमसन अजिंक्य. चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाला तरी फॉलो करून टाका. टिपस नाव आहे.